आणखी एक विषय आहे. एक म्हाळुंग म्हणून गाव आहे, म्हाळुंग तिकडचं आपल्या कोळी म्हाळुंग. त्या गावात मालकीची जमीनच नाही, सगळी ग्रामपंचायतीची जमीन आहे, सगळी गायरान झाली. ते लोक गायरान जमीन करतात, गायरान जमीन करतात. मग मध्ये मी तो प्रश्न तसा लावला आणि जे जे लोक करत असतील त्या लोकांच्या त्या मालकीच्या व्हाव्या अशा म्हणून निर्णय आणला. आणि त्या काही लोक म्हणजे त्या मोबदला म्हणून काही त्या लोकांनी भरून घ्यावं असा आदेश झाला. काही लोकांनी भरले. त्या प्रकरणाला नरसिंगरावानं स्टे आणला आणि आज ते लोक विना जमिनीचे आहे. विना जमिनीचे म्हणजे जमीन ताब्यात आहे पण विना मालकीचे आहे. मग तुम्ही सांगा, मग हा प्रश्न तरी कसा मांडला असेल? हा प्रश्न कसा मांडला असेल? मी मांडला असं तर ते म्हणत असतील, ते कसा मांडला असेल? हेरशरम ज्याचा प्रश्न होता तो क्षणी प्रत्येक क्षणाला त्या शेतकऱ्यांना लढवत होता. सुदैवानं भाऊ आमदार झाले, सगळ्यांच्या सहकार्यानं आमदार झाले आणि तो प्रश्न त्याने हातात घेतला. म्हणजे जाणीव म्हणजे अगदी काळजीपूर्वक हातात घेतला. आणि तो मध्ये झाला पैसे भरून त्या जमिनी नावावर करायचा असा निर्णय झाला. पण तो त्यालाही फारशी गती येत नव्हती. पुन्हा मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे तगादा झाला. हा प्रश्न विना मोबदला त्या शेतकऱ्यांच्या पदराची जमीन पडावी आणि त्या जमिनीचा तो मालक व्हावा असा निर्णय, म्हणजे हा महत्त्वपूर्ण निर्णय भाऊनी घ्यायला सरकारला भाग पाडला. हे फार मोठं कौतुकाचा भाग आहे असं मी स्वतः मानेन. म्हणजे हे मी जरी प्रयत्न केला असला तरी सुद्धा तो ह्याच्या दुसरं कुणीही. मग 3 वेळा, आता विखे साहेब 5 वेळा आमदार झाले, नरसिंगराव 3 वेळा आमदार झाले. का ती जमीन तर मग लोकांच्या हातात गेली, ताब्यात असली तरी सुद्धा का मालकी झाली नाही? हा एक प्रश्न विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्ही समजदार सगळी मंडळी आहे. पत्रकार एवढा सोपा नसतो. पत्रकार सगळ्यांचं मुळं तपासलेला असतो, सगळ्यांची मुळं तपासलेला असतो. म्हणजे त्याला मुळं सुद्धा माहिती असतात पत्रकारांना, त्या सगळ्यांची. मग अधिकाऱ्यांची असतील आणि पुढाऱ्यांची असतील, म्हणजे सगळ्यांची मुळं माहिती आहे. तुम्ही सुद्धा हा विचार करण्यासारखा भाग आहे. पत्रकारांनी सुद्धा आज भाऊनी जो निर्णय सरकारला घ्यायला लावला विना मोबदला, ती असलेली ताब्यातली जमीन त्या शेतकऱ्याच्या मालकीची व्हावी झाली असा निर्णय त्यांनी घ्यायला लावला सरकारला. ह्या खूप मोठा कौतुकाचा भाग आहे. त्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं